वाक्य क्रमाने लावा असे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतात। आता याला आपण इंग्लिशमध्ये पॅराजम्बल्स असं म्हणतो। मग ते पॅराजम्बल्स मराठीत कसे सोडवायचे ते बघूया आपण या लेक्चरमध्ये। तर वाक्य क्रमाने लावा यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात। पहिला प्रकार आपण हा समजू, या ठिकाणी एकच वाक्य आहे, त्याचे 5 भाग केले, त्याला शफल केलेलं आहे। ते वाक्य तुम्हाला एकसोय लावायचं आहे, बरोबर लावायचं आहे, सरळ करायचं आहे आणि मग ते सरळ कसे होते ते या 5 ऑप्शन्स थ्रू तुम्हाला उत्तर आपल्याला लिहायचं आहे। ठीक आहे ना, ABCDE। आता हे IBPS चा पॅटर्न आहे म्हणून तुम्हाला 5 ऑप्शन्स येतील। TCS मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स असतात। ठीक आहे, आता हे 5 वाक्य, आता हे हा झाला पहिला नमुना। दुसरा नमुना कसा असतो, हे जे 6 वाक्य आहे, मोठे मोठे असे वाक्य असतात, 6 वाक्य। या वाक्यांमध्ये एक स्टोरी किंवा घटना दडलेली असते। ठीक आहे, आणि ते तुम्हाला बरोबर एकसोय लावायची आहे आणि मग हे प्रश्न विचारतील की या वाक्यामधलं, ह्या उतारामधलं, या गोष्टीमधलं, या घटनेमधलं चौथं वाक्य कोणतं, याला 1 मार्क राहील। दुसरं वाक्य कोणतं, याला 1 मार्क। प्रथम वाक्य कोणतं, तिसरं कोणतं, शेवटचं कोणतं, 5वं कोणतं, चौथं, दुसरं, तिसरं, पहिलं, असे तुम्हाला 5 प्रश्न राहील म्हणजे आणि 10 मार्कांसाठी सरळ सेवेमध्ये। म्हणजेच काय, हा एकच प्रश्न आहे, हा ऍक्च्युअली उतारा आहे, त्याला शफल केलं, तो कितीही मोठा राहू शकतो, तो मोठा किंवा छोटा राहू शकतो। म्हणजे हा एकच प्रश्न तुम्हाला 5 मार्कांना विचारला जाते आणि मग जर असे प्रश्न आले तर असे प्रश्न 2 किंवा 3 राहतील, ते 1 मार्कांना राहील। आपल्याला या लेक्चरमध्ये या प्रकारचे प्रश्न बघायचे आहे पहिल्यासारखे। नंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्टोरी किंवा घटना बघू। ठीक आहे, आता बघा, आदिवासी विभाग परीक्षा समोर आहे। IBPS पॅटर्न नुसार रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅच आहे। तीच रेकॉर्डेड, त्यामध्ये आपण लाईव्ह घेतो, त्याची इन्क्वायरी तुम्ही करू शकता। लाईव्ह रोज रात्री 9 वाजता असतो। ठीक आहे, या व्यतिरिक्त आदिवासीसाठी मराठी IBPS कोर्स आणि टेस्ट सिरीज आहे। समाज कल्याणासाठी कोर्स आणि टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे। त्यानंतर IBPS क्वेश्चन बँक आणि TCS क्वेश्चन बँक, IBPS आणि TCSचं संपूर्ण मराठी इंग्लिशचं संपूर्ण मटेरियल आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता। ठीक आहे ना, बघा पहिला प्रश्न कसा, राज्यात असलेल्या गेल्या काही दिवसांत फटका ढगाळ हवेचा फळबागांना बसला। आता तुम्ही काय कराल, हे वाक्य शफल केलेलं आहे, याला एकसोय लावा, त्याला असं नीट करा, त्या वाक्याला नीट करा। कसं, मग आता आपल्याला बघायचं आहे की राज्यात असलेल्या कोणत्या शब्दाने आपल्या वाक्याची सुरुवात होऊ शकते। तर राज्यात या शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकते। गेल्या काही दिवसात याही शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकते, पण फटका या शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही। ढगाळ हवेचा होऊ शकते। फळबागांना बसला, आता बसला हा व्हर्ब आहे, तो शेवटी असतो, तो आधी नाही येऊ शकत, म्हणजे याने सुद्धा वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही। म्हणजे 3 आणि 5 हे पटकन कापून टाकायचं, एलिमिनेट करायचं। 3 आणि 5, इथे 3 आहे ना, कट करा। हा ठीक आहे, 5चं तर नाहीच आहे, इथे 3 आहे, कट करा। म्हणजेच राहिलं काय, 2, 2 आणि 2, म्हणजे भेटलं आपल्याला की दुसरं वाक्य हे पहिल्या क्रमांकाचं आहे, बरोबर। गेल्या काही दिवसात, मग 2 नंतर काय येते, 1, 1 आणि 3, तर पहिले आपण 2 वेळा 1, 1 आहे, मग आपण त्याला प्रिफरन्स देऊ, 2 नंतर 1 ठेवून पाहू। गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या इथे 3 आहे, फटका, गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या फटका, म्हणजे हे 3 नाही होऊ शकत। मग फाईट कोणामध्ये आहे, C आणि E मध्ये। मग आता पाहायचं आपल्याला 2, 1 नंतर 4 येते का 5 येते, जे उत्तर आलं ते करेक्ट। ठीक आहे, गेल्या काही दिवसांत राज्यात असलेल्या ढगाळ हवेचा, हा होऊ शकते, ढगाळ हवेचा नंतर 3 काय आहे, फटका फळबागांना बसला, म्हणजे हे उत्तर करेक्ट राहू शकते। आणि तसंही शॉर्टकट जर पाहतो म्हटलं तर शेवट काय होईल, बसला हा व्हर्ब येईल ना, क्रियापद येईल शेवट। तर शेवट काय, 5, कुठे आहे 5 शेवट, तर या 2 ठिकाणी आहे।
म्हणजे तुम्ही मागूनही जाऊ शकता, समोरून सुद्धा जाऊ शकता, तुम्हाला तुमच्या ट्रिकनुसार उत्तर काढता येईल. पण उत्तर काढायचं, कारण या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामधलं वाक्य येईल सांगता येत नाही. कृषी क्षेत्रातलं येऊ शकते, इकॉनॉमिक्स मधलं येऊ शकते, ऐतिहासिक वाक्य येऊ शकते, काही येऊ शकते, किंवा एखादी बातमी सुद्धा येऊ शकते. पुरवठा निरीक्षकला 4 बातम्या आल्या होत्या, 4 बातम्या ॲज बातम्या आल्या होत्या 1 लायनरच्या, त्याला शफल केलं होतं. ठीक आहे, म्हणजेच काय, पेपरला कोणताही पॅटर्न येऊ शकतो. दुसरं वाक्य बघा, कोळीचा अतिवापरामुळे फळांवर तणनाशकाचा प्रादुर्भाव होतो अष्टपाद. आता हे तुम्हाला एक सोय लावायचा आहे, बरोबर लावायचा आहे. करा बरं. कोळीचा, कोळीचा कोणती कोळी, काय कोळी, त्याच्या मागपुढं काहीच नाही, त्याला आधार म्हणून काहीच नाही, कोळीचा, तर कोळीचा, तरी हे वाक्य या शब्दाने वाक्याची सुरुवात होऊ शकते, पण होणार नाही. समजा अतिवापरामुळे फळांवर, आता अतिवापरामुळे फळांवर, हे अतिवापरामुळे याने वाक्याची सुरुवात झाली असती, पण फळांवर आलेला आहे, म्हणजे मग फळाचा बेस काहीतरी इकडे आहेच. ठीक आहे, तो होणार नाही. तणनाशकाच्या हे होऊ शकते. प्रादुर्भाव होतो, आता वर्ब आहे, हा शेवट यायला पाहिजे, शेवट होतो, 4 शेवट यायला पाहिजे. कुठे 4 शेवट, एकाच ठिकाणी आहे, उत्तर मिळालं आपलं. हे झाली शॉर्टकट ट्रिक. पण काय होते, कधी कधी जर इथेही 4 असलं तर मग अशा वेळेस आपली पंचायत होते. ठीक आहे ना, म्हणजे सगळ्या ट्रिक्स वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. बघा, आता प्रादुर्भाव होतो हे आपल्याला माहित आहे, उत्तर निघालं आपलं, पण तरी पाहू बरोबर आहे का तिथे. तणनाशकाच्या अतिवापरामुळे फळांवर अष्टपाद कोळीचा, अष्टपाद म्हणजे काय, 8 पायांची कोळी असलेली अष्टपाद कोळीचा प्रादुर्भाव होतो. बरोबर आहे, उत्तर नंबर हा ई. मग असे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. वाक्यक्रमाने लावा. असून सकाळच्या वेळात 8 ते 10 दिवसांत ढगाळ वातावरण असते. मराठवाड्यात मागील थंडी गायब झालेली. सांगा काय. फक्त समजून घ्यायचं की असती आहे की नाही, हा शेवट येईल बुवा, मग 3 शेवटी येईल. कुठे 3 शेवटी येईल, इथे इथे आणि इथे 3 शेवटी, मग कसं पाहत बसता. म्हणून कधी कधी शॉर्टकट ट्रिक्स तिकडे कामी येते, कधी कधी येत नाही. ठीक आहे ना, म्हणून आता हे सोडून द्या, नाच सोडून द्या मागून जाण्याचा, समोरून जाऊ. आता बघा, असूनने वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही, तो कट केला. 8 ते 10 दिवसांत होऊ शकते वाक्याची सुरुवात. ढगाळ वातावरण असते, याने होऊ शकत नाही. मराठवाड्यात मागील होऊ शकते सुरुवात. थंडी गायब झालेली, थंडी गायब झालेली, याने सुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणजे 1 आणि 5 कापून टाका, कुठे आहे, एका ठिकाणी नाही आहे सुरुवात, त्याने असो. मग आता सुरुवात होईल कशाची, कशाने, तर ढगाळ वातावरणात असते, याने पण सुरुवात होणार नाही. फक्त आता 2 किंवा 4, 2 किंवा 4 म्हणजे 3 कट केले आपण. बरोबर आहे, म्हणजे एकतर 2ने वाक्याची सुरुवात होईल किंवा 4ने वाक्याची सुरुवात होईल. पाहू आता आपण. 8 ते 10 दिवसांत असून सकाळच्या वेळात, बघा 2 नंतर 1 घेतला. ट्रायल अँड एरर करूनच इथे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. बघा 2 आणि 1, 2 नंतर 1. 8 ते 10 दिवसांत असून सकाळच्या वेळात नाही लागत, काही लिंक लागत नाही, कट झाला. 2 नंतर 5 टाका. 8 ते 10 दिवसांत थंडी गायब झालेली. 8 ते 10 दिवसात थंडी गायब झालेली, काही याचा अंदाज लागत नाही, हे पण कापलं. आता उरलं हे 4, 5 आणि 4, 2 म्हणजे 4. चौथं वाक्य हे पहिल्या क्रमांकाचं वाक्य आहे, इथून हे सिद्ध होते. म्हणजे आपण याला 1 नंबर देऊ. मराठवाड्यात मागील काय, आता 4 नंतर 5 लिहायचं की 2 लिहायचं. आता आपण पहिले 2 लिहून पाहू. मराठवाड्यातील, कारण 2 पहिलेच आहे ना, नंतर 5 येते, असे ट्रिकने जायचं. ठीक आहे ना, हे पटकन समजलं आपल्याला तर ते त्याला हलक्यात नाही घ्यायचं. त्याची टेक्निक कशी आहे, आणखी उत्तरं आपण कशी काढू शकतो त्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मराठवाड्यात 4 नंतर आपण पहिले 2 घेऊ, कारण ते 2 पहिले येते. मराठवाड्यात मागील 8 ते 10 दिवसांत उत्तर बसते बरोबर. 5 पहा बरं. आता 4, 2 नंतर 5 घेऊ. 5 पहा बरं. मराठवाड्यात मागील 8 ते 10 दिवसांत थंडी गायब झालेली. हा बरोबर आहे, थंडी गायब झालेली. आता आपल्याला उत्तर जवळपास मिळालं. 1 घ्या. असून, थंडी गायब झालेली असून सकाळच्या वेळात ढगाळ वातावरण असते. शेवटी 3 आलं, हे उत्तर आलं सी.
असे प्रश्न पेपरला तुम्हाला हमखास येतात. ठीक आहे, समोर IBPSच्या सगळ्या एक्झाम्स आहेत, त्यासाठी हे लेक्चर कामी येईल. TCSची एक्झाम देत असाल तुम्ही समाज कल्याणच्या, तर समजून घ्यायचं इथे ऑप्शन्स 4 असतात, इथे वाक्यही 4 असतात आणि पॅटर्न हाच असतो. ठीक आहे, त्यामध्ये काही तफावत नाही. आपल्या क्लासरूममध्ये, आपल्या क्लासमध्ये, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मात्र आपण IBPSचे वेगळे कोर्सेस केले, TCSचे वेगळे कोर्सेस केलेले आहे. 1 2 3 4 5 वाक्य. राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रावर ताशेरे ओढले, झालेल्या सुनावणी दरम्यान अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा निकामी सौर पॅनलची पुनर्वापर या मुद्द्यांवरून नुकत्याच. सांगा आता कसं कराल. इथे काय करायचं आपल्याला, लक्ष द्या, आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय हरित लवादाने या शब्दांनी वाक्याची सुरुवात होऊ शकते. बरोबर आहे. झालेल्या सुनावणी दरम्यान याने नाही होऊ शकत, हे कट करा. अयोग्य विल्हेवाट, अयोग्य हे सुरुवातीला येऊ शकत नाही, कट करा. निकामी सौर पॅनलची, हे कदाचित होऊ शकते. पुनर्वापर या मुद्द्यांवरून नुकत्याच, हे नाही होऊ शकत. ठीक आहे, म्हणजे मग फक्त होऊ शकते काय, 1 आणि 4. 1 आणि 4 या 2 प्रश्न, हे 2 पहिले वाक्य राहू शकते, 1 आणि 4. मग आता इथं 2 नाही पाहिजे, आपल्याला 2 नाही पाहिजे, 1 आहेच नाही, म्हणून 4. म्हणजे 4च पहिलं वाक्य आहे. बघा, 4 इथे आहे, 4 इथे आहे, 4 इथे आहे. पहिलं वाक्य काय केलं आपण, इथे निकामी, दिसते का हे, निकामी पहिलं वाक्य. निकामी सौर पॅनलची 4 नंतर काय पाहिजे. मग आता 4 नंतर 3 2 वेळा आहे, नंतर 5 आहे, मग आपण 3 घेऊन पाहू. 4 नंतर 3. निकामी सौर पॅनलची अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा, होऊ शकते निकामी झालेले जे सौर पॅनल आहे त्यांची विल्हेवाट लावायची आहे, पण ती अयोग्यरित्या लावले जात असेल, म्हणून निकामी सौर पॅनलची अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा. आता 4 3 नंतर काय पाहिजे, 4 3 नंतर इथं 5 आहे. अरे वा, हे तर मिळाले. 4 3 5 एकत्रच मिळाले. 4 3 5 टाकून पाहू आपण. निकामी सौर पॅनलची अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा पुनर्वापर, 5 आहे. त्यांचा पुनर्वापर या मुद्द्यांवरून नुकत्याच, म्हणजे हे वाक्य तिसरं होईल. या मुद्द्यांवरून नुकत्याच काय झाली, सुनावणी झाली. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, म्हणजेच हा जो प्रकार आहे वाक्यांचा, नुकत्याच झालेल्या सुनावणी, नुकत्याच झालेल्या पावसामुळे, नुकत्याच झालेल्या मीटिंगमुळे, ही जी लाईन आहे मराठी लँग्वेजची, ही आपण रोज वाचतो किंवा ऐकतो, आणि म्हणून या तुमच्या वाचण्यावर अशा प्रकारचे प्रश्न डिपेंड असतात. ठीक आहे ना. आणि म्हणून बघा इथे काय म्हटलं, 5 3 आहे, नंतर 1. हे निकामी सौर पॅनलची अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा पुनर्वापर या मुद्द्यांवरून नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, 2 पाहिजे आपल्याला. इथं 2 इथे आहे, आणि मग 1. राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रावर ताशेरे ओढले, म्हणजे उत्तर निघालं आपलं हे सी. का पहा, 4 3 5 आणि 2 1. इथे 1 2 आहे, ते चूक. 2 1 करेक्ट आहे. 2 आणि 1 शेवटी बघा, ओढले हा वर्ब आलेला आहे ना, ते आलेला आहे, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. ठीक आहे ना. कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं, सी उत्तर करेक्ट आहे. तो तोटा दुसऱ्या प्रथम वजा करावा लागतो उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नातून करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नात तोटा झाल्यास. सांगा आता काय. असे प्रश्न आपल्याला छळतात, बरेच छळतात, मला माहित आहे, परंतु जर चांगला सराव असला तर ते सगळं आपल्याला समजते. सरावासाठी आपण क्वेश्चन बँक पण तयार केलेले आहेत. IBPSच्या क्वेश्चन बँकमध्ये 2000 प्रश्न आहेत जवळपास, आणि TCSच्या मराठी क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा 2000 प्रश्न आहे. चांगला सराव होतो. ठीक आहे ना. आणि 1 जानेवारीला आपण बऱ्यापैकी सगळ्या कोर्सेसवर ऑफर्स ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, त्या ऑफर्स सुद्धा तुम्ही पाहून घ्याव्या. 1 आणि 2 तारखेला ऑफर्स आहेत, त्यानंतर मिळणार नाही. फक्त 1 आणि 2 तारखेला मित्रांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायच्या, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. तो तोटा कसा, तो तोटा म्हणजे होणार नाही. प्रथम करावा लागतो, हा जमणार नाही. आता लागतो आहे की नाही, हा शेवट वाक्य दिसतो, म्हणजे 2 शेवट बघा कुठे आहे, तर इथे आहे आणि इथे आहे.
म्हणजेच आपण सरळ सरळ हे 3 ऑप्शन्स कट करून टाकू ना, कारण लागतो शेवट आहे, क्रियापद शेवट आहे. ठीक आहे. मग आता इथे 5 आणि 4 दिलेले आहे, म्हणजे मग इकडे तिकडे कुठं न पाहता, काही कयास न लावता, एकतर 5 किंवा 4 इथून आपल्याला ट्रायल अँड एरर पाहायचा आहे. पहिले आपण 4 पाहू, 4 पहिले येते ना, मग पहिले 4 पाहू, असं सिक्वेन्स वाईज जायचं, असं सराव करायचा. ठीक आहे ना. म्हणजेच ही जी पद्धत आहे हीच तुम्हाला मग नंतर तिकडे इंग्लिशमध्ये लागू होते. ठीक आहे. आता करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या, म्हणजे 4 आहे, 4 नंतर मग ते 5 घेतला आपण. उत्पन्नात तोटा झाल्यास करदात्याला, म्हणजे इन्कम टॅक्स पेयरला, करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या, म्हणजे त्याचे 2 उद्योग असतील, समजा माझे 2 उद्योग आहेत. ठीक आहे. एक आहे ABC एज्युकेशन, आणि समजा मी आणखी काहीतरी, मी शेती करत असेल. ठीक आहे. ठीक आहे. मग आता समजा 4 नंतर 5 मानतो तो. आपण कसं केलं, हे 3 का बरं कापले आपण, कारण आपल्याला समजलं की लागतो हा या वाक्याने, या शब्दाने वाक्याचा शेवट होतो. म्हणजे 2 इथे आहे, 2 इथे आहे, म्हणजे आपण काय केलं, हे 2च ठेवले ऑप्शन्स, बाकीचे कट करून टाकले. मग या 2 ऑप्शन मधून पहिलं कोणतं आहे, इथे 5 इथे 4, तर मग सिक्वेन्स मध्ये आपण 4 पाहू. पहिले 4, करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या, सांगा आता काय, करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या, मला हा 4 वाला काय म्हणतो, समोर 5 घ्या. उत्पन्नात तोटा झाल्यास मग काय म्हणतो, 1 घ्या. तो तोटा, आत्ता लिंक लागली, 1 तो तोटा, मग 3 घ्या. उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नातून तो तोटा दुसऱ्या उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नातून, नंतर काय 2 आहे, प्रथम वजा करावा लागतो. म्हणजे समजा जर मी ABC एज्युकेशन मध्ये एक पर्टिक्युलर अमाऊंट 10,000 रुपये कमावले, तर आणि शेतीमध्ये जर मी पैसे गमावले, तर समजा गमावलेली रक्कम याच्यातून मायनस करावं लागते, असं काहीतरी ते असेल. आपल्याला काय वाक्याशी मतलब. ठीक आहे ना. म्हणजे दोन्ही जर व्यवसाय बरोबर चालले तर ठीक, नाहीतर एक जर व्यवसाय डबघाईस आला तर तेवढे मायनस याच्यातून करावं लागते बा. म्हणजे आपण काही खूप मोठं झालं असं नाही. आपली इकडे बोंब पडली ना, एका विषयात खूप मार्क्स मिळाले, एका विषयात नापास झालं, मग काय फायदा, असा अर्थ. ठीक आहे ना. म्हणून कोणतं उत्तर मिळालं आपल्याला, हे उत्तर मिळालं 4 5 3 2 1. ठीक आहे. उत्तर नंबर डी करेक्ट आहे. हे असंच असते, सहज समजते, फक्त सराव लागतो. वाक्यक्रमाने लावा. काय पितात आणि नागरिक काय खातात, अर्थव्यवस्थेची दिशादर्शक असते. कशाचा उपभोग घेतात, याचे शूद्रशास्त्र पाहणे. आता घेतात आणि असते आणि खातात, 3 वर्ब आहे, 3 क्रियापद आहे. म्हणून आपण मागून अंदाज नाही बांधू शकत कोणतं येईल बरोबर. म्हणून सुरुवातीला बघायचा, काय पितात याने सुरुवात होणार नाही. नागरिक काय खातात, ठीक आहे, होऊ शकते. अर्थव्यवस्थेची दिशादर्शक असते, हे तर वाक्य शेवटचं दिसून राहिलं, म्हणून हे होणार नाही. कशाचा उपभोग घेतात, होणार नाही पहिलं वाक्य. याची शास्त्रशुद्ध पाहणी, कशाची पण माहित नाही, म्हणून हे वाक्य पहिलं होऊ शकत नाही. पहिलं वाक्य होऊ शकते 2च, दुसरंच, कारण तेच दिसून राहिलं. म्हणून 2 गुणे बघायचं, 2 फक्त इथे आहे, म्हणजे आपले हे जे ऑप्शन्स आहे ABC हे कट झाले. फक्त ऑप्शन कोणते शिल्लक राहिले आपल्याकडे, DE. मग आता याच्या शेवटी भाग काय आहे, शेवटी आहे 3, म्हणजे इथे आपल्याला करता येणार नाही. शेवटी हे समजून घेऊ, हे वाक्य समजा 5वं वाक्य आहेच असो, आणि पहिलं कोणतं आहे, दुसरं. मग आता पहा बरं काय जाणते होतं, नागरिक काय खातात जेव्हा बोलतो आपण अशी फ्रेज वापरतो, काय खातं, काय पितं येते ना, खाण्यानंतर पितो आपण, म्हणजे पाणी पितो. नागरिक काय खातात, काय पितात, आणि म्हणजे नागरिक काय खातात, दुसरं वाक्य काय पितात आणि मग काय, याची शास्त्रशुद्ध पाहणी नाही. कशाचा उपभोग घेतात, म्हणजे हे वाक्य, तिन्ही वाक्य एका रेंजचे आहे, एका लेव्हलचे आहे. म्हणजे नागरिक काय खातात, काय पितात आणि काय कशाचा उपभोग घेतात, हे वाक्य एकाच स्तराचे आहे. म्हणून त्याला कॉमा लिहून दिलं आपण, काय उपभोग घेतात. याची शास्त्रशुद्ध पाहणी अर्थव्यवस्थेची दिशादर्शक असते.
याची शास्त्रशुद्ध पाहणी म्हणजे सर्वेक्षण अहवाल अर्थव्यवस्थेची दिशादर्शक असते. ठीक आहे ना. आता अर्थव्यवस्थेचं वाक्य आहे, याचा जो गूढार्थ आहे, जो गूढ अर्थ आहे, तो जरी तुम्हाला समजला नसेल पण तुम्हाला वाक्यच करता येते ना. आपल्याला वाक्य करायचं आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून इथे हे वाक्य याची शास्त्रशुद्ध पाहणी हे 4 वाक्य. ठीक आहे ना. म्हणजे एक कुठे 2 2 1 4 5 3 कुठे आहे 2 1 4 5 3 हे उत्तर करेक्ट. ठीक आहे. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देऊन फक्त अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, त्याच्यात जमणार नाही. तडाखा बसू शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांना कडाक्याची थंडी वाढत असतानाच अवकाळी पावसाचा आता नागपूर अमरावतीसह. सांगा बरं कसं लागेल. आता आताने सुरुवात होणार नाही, अवकाळी पावसाचा होऊ शकते, कडाक्याची थंडी वाढत असताना होऊ शकते, विदर्भातील काही जिल्ह्यांना होऊ शकते, तडाखा बसू शकतो हे मात्र होऊ शकत नाही, याने होऊ शकत नाही. शकतो समजलं आपल्याला की शकतोने वाक्याचा एंड होऊ शकतो, बाकी काही आहेच नाही एंड करण्याजोगं. म्हणून एक हे वाक्य जे आहे, पहिलं वाक्य जे आहे ते शेवट राहू शकते आणि ते शेवट फक्त 2 ठिकाणीच आहे. म्हणून मग हे 3 कापून टाकायचे. या ट्रिक्स असतात आणि ते सहज समजते. कारण या अशा प्रश्नांना आपल्याकडे जास्त वेळ द्यायचा नाही आहे. जास्त वेळ द्यायचा आपल्याला मॅथ रिझनिंगला, तिकडे जास्त वेळ खाते. मराठी आणि इंग्लिशला तुम्हाला अजिबात वेळ द्यायची नाही आहे. तुमचे मराठीमध्ये 25 पैकी 25 किंवा किमान 24-23 तरी मार्क्स तुम्हाला ABC एज्युकेशन मधून मिळेल. जर तुम्ही TCS चे विद्यार्थी असाल किंवा IBPS चे असाल किंवा तुम्ही MPSC चे असाल, MPSC साठी आपला ॲडव्हान्स कोर्स आहे. ठीक आहे ना. ॲडव्हान्स कोर्स आहे. तर या तिन्ही कोर्समध्ये जे विषय मी शिकवतो मराठी आणि इंग्लिश, त्यात तुम्हाला मी एकही मार्क कमी पडू देणार नाही. फक्त सराव सांगतो त्या पद्धतीनं करायचा. सराव करणं खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे ना. चलो. आणि मग म्हणून बघा आता इथे काय, इथे 3 5 आहे आणि इथे 5 2 आहे. मग 3 आहे की 5 आहे पाहू. आता आपण 3 पाहू पहिले. कडाक्याची थंडी वाढत असतानाच 3 नंतर 5 आहे. आता नागपूर अमरावतीसह पहा बरं 2 पहा बरं. मग विदर्भातील काही जिल्ह्यांना 4 पहा बरं. अवकाळी पावसाचा 1 पहा बरं. तडाखा बसू शकतो बरोबर वाक्य आहे. आता 5 पहा बरं. आता नागपूर अमरावतीसह 2 पहा. विदर्भातील काही जिल्ह्यांना. मग आता काय लिहायचं तुम्ही म्हणाल चला वाक्य दोन्ही बरोबर आहे, रचना दोन्ही बरोबर वाटते. आता नागपूर अमरावतीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना किंवा विदर्भातील काही जिल्ह्यांना आता नागपूर अमरावतीसह काय लागेल. अशा वेळेस प्रिफरन्स द्यायचा आहे मोठ्या गोष्टीला. विदर्भ मोठी गोष्ट आहे, अमरावती नागपूर लहान शहर आहे, लहान गोष्टी आहे. आणि म्हणून या वाक्याने आपली सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे सुरुवात म्हटल्यापेक्षा ते वाक्य पहिले आलं पाहिजे. 2 पहिले आलं पाहिजे, त्यानंतरच 5 आलं पाहिजे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आता नागपूर अमरावतीसह म्हणजे 2 नंतर 5 पाहिजे. कुठे 2 नंतर 5 तर नाही. ठीक. पाहू काय चुकलं आपलं. पाहू आपण. विदर्भातील काही जिल्ह्यांना याने करा बरं सुरुवात. विदर्भातील काही जिल्ह्यांना आता नागपूर अमरावतीसह कडाक्याच्या थंडीचा तडाखा बसू शकतो. तडाखा बसू शकतो हे शेवटचं हे आहे ना. 1 1 4 पहा. अवकाळी पावसाचा बरोबर आहे. 4 1 4 जोडा बरोबर आहे. आता 3 5 कडाक्याची थंडी वाढत असताना हे बरोबर आहे. नंतर 5 आता नागपूर अमरावतीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना. ओके होऊ शकते. 5 नंतर 2 होऊ शकते. 5 नंतर 2 ठीक आहे. हे डी वाक्य करेक्ट आहे. जर सुरुवातीचं वाक्य असलं तर मात्र विदर्भ पहिले लिहायचं, नंतर नागपूर अमरावती येते. हा एक संदर्भ लिहून ठेवचा. ठीक आहे ना. उत्तर आपलं डी आहे. लाल तिखट चिन्हे आहेत महागण्याची, राज्यात मिरची उत्पादन घटल्याने. वाक्य हे जेव्हा वाचतो आपण तेव्हा सेन्स लक्षात येतो आपल्या, परंतु सेन्स लक्षात आल्यानंतर ते एकसोय कसं लावायचं ते समजलं पाहिजे. आहेत चिन्हे आहेत आहे की नाही, शेवटी आहे 2 आहे, शेवटी 2 आलं पाहिजे. शेवटी 2 एकाच ठिकाणी आहे. काही विचार न करता उत्तर देऊन टाकायचं. हा झाला ट्रिक न सोडवणं. आता पाहू बरोबर आहे का नाही. ते 4 5
राज्यात मिरची उत्पादन घटल्याने, बरोबर आहे. 1 लाल तिखट, 3 पहा महागण्याची, 2 पहा चिन्हे आहेत, संपला विषय. सराव करणं गरजेचं आहे. सराव जेवढा जास्त कराल तेवढं असे प्रश्न तुम्हाला सहज येतील. ठीक आहे. किमान 46 दावा तालिबानने केला आहे जण ठार झाल्याचा केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये. कसं कराल? किमानने वाक्याची सुरुवात होत नाही, दावाने होत नाही, जण होत नाही, केलेल्या होत नाही. पाकिस्तान म्हणजे 5 वाक्य बरोबर आहे. 5वं वाक्य पहिलं होऊ शकते. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये म्हणजे हे 5चं वाक्य, 5चे वाक्य 2च आहे म्हणजे 1 कापून टाका. हे इथे 1 वाक्य आहे, कापून टाका. उत्तर आपल्याला बी किंवा डी येणार, लिहा कोणतं. हे उत्तर लिहिल्यानं आपल्याला नोकरी लागते. ठीक आहे. म्हणून सराव अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या या कोर्समध्ये 1 आणि 2 तारखेला सूट आहे, सवलत दिलेली आहे. तुम्हाला हवे ते कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि अल्प दर आहे. खूप जास्त आपण फी ठेवत नसतो. अगदी सर्वांना परवडली पाहिजे, खेड्यापाड्यात हा कोर्स गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे करतो. ठीक आहे ना. आता बघा 5वं वाक्य तर पहिलं झालं समजा. 5 नंतर मग इथे 4 आहे, बरोबर आहे. 5 4 5च्या 2 ठिकाणी म्हणजे वाक्य पहिलं आणि दुसरं झालं. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेले हवाई हल्ल्यात, बरोबर आहे. मग आता 3 येते का 1 येते पाहू. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जण ठार झाल्याचा नाही, किमान 46 जण ठार झाल्याचा म्हणजे 1 नंतर 3 येणार, 1 नंतर 3, संपला विषय. हे उत्तर मिळालं आपलं. 1 नंतर 3 आलं. धावत्या बसमध्ये बिघाडीचे प्रमाण मागील 4 वर्षांत परिवहन विभागाने दिली असल्याची कबुली सांगा. काय बसमध्ये वाढले वर्षांत दिली 2 वाक्यांनी वाक्याचं एंड होऊ शकते. 2 किंवा 4ने एंड होऊ शकते. 2 किंवा 4ने एंड होऊ शकते म्हणजे 5ने किंवा 3ने होणार नाही एंड. कट झालं. आता धावत्या बसमध्ये सुरुवात होऊ शकते. बिघाडीचे प्रमाण वाढले, सुरुवात होऊ शकत नाही. मागील 4 वर्षात होऊ शकते. परिवहन विभागाने दिली होऊ शकत नाही, असल्याची कबुली होऊ शकत नाही. म्हणजे 1 2 3 कटले म्हणजे आपल्याला सुरुवात 1 किंवा 3ने करायची आहे. 1 किंवा 3ने करायची आहे. इथे तर 5 आहे, कट झालं. इथे तर 5 आहे, कट झालं. उत्तर मिळालं आपल्याला हे. आता हे टॅली करून पहा. 3 1 मागील 4 वर्षांत धावत्या बसमध्ये 2 घ्या बिघाडीचे प्रमाण वाढले. मागील 4 वर्षांत धावत्या बसमध्ये 2 बिघाडीचे प्रमाण वाढले. नंतर 5 बरोबर असल्याची कबुली. ओके, जमलं. परिवहन विभागाने दिली, बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपलं हे करेक्ट आहे. असे असंख्य प्रश्न सोडवण्याची तुमचा सराव असला पाहिजे, तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्यासाठी आपण क्वेश्चन बँक सुद्धा तयार केलेली आहेत आपल्या ॲपमध्ये. IBPS क्वेश्चन बँक, TCS क्वेश्चन बँक. आता हे झाले समजा असे सिंगल प्रश्न, ठीक आहे ना. हे एका मार्काला येतात. आता 5-5 मार्कांना बघा. हे बघा, मी अलग होतो, याचा पॉज करा आणि याचं कोणतं उत्तर येईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लहान प्रश्नाचे उत्तर अमुक आहे आणि हा घ्या सरावासाठी मोठा प्रश्न. मी थोडासा अलग होतो, पॉज करा. याचं उत्तर काय येईल म्हणजे हे जर 4 वाक्य 6 वाक्य आहे, हे शफल केलेले आहे. याचा जर एक योग्य उत्तर तयार केला तर 4थं वाक्य कोणतं, 2रं, 3रं, प्रथम, शेवटचं कोणतं, ह्याचं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा आपण एक सराव घेऊन टाकू आपण. ठीक आहे. याचा एक सराव घेऊ या वाक्याला अनुसरून. बघा, हे घेणं आवश्यक आहे. IBPS क्वेश्चन बँक, TCS क्वेश्चन बँक सराव, समाज कल्याण म्हणा किंवा आदिवासी म्हणा. ठीक आहे. ही तर बॅच मुलांची सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे, कारण या ठिकाणी लाईव्ह पण आहे. ठीक आहे ना, रोज रात्री लाईव्ह येते. हे झालं. हे करा बरं. पहा याला, हे आपण समजून घेऊ कसं असते. हे 6 वाक्य दिलेले आहे. हे वाक्य शफल केलेले आहे. ठीक आहे ना, अलग अलग काढलेले वाक्य आहे ते. आता या वाक्यामध्ये या वाक्यांचा जर उतारा बनवला तो कसा बनेल.
पहिलं कोणतं असेल, दुसरं कोणतं असेल, तिसरं कोणतं, चौथं, पाचवं, सहावं कोणतं असेल, हे आपल्याला आपल्या त्या शीटमध्ये लिहायचं आहे, ऑफलाईनच्या शीटमध्ये लिहायचं आहे, ते मिळते ती. आणि मग त्यानुसार हे 5 प्रश्न सोडवायचे आहे. हे 5 प्रश्न सोडवायला तुम्हाला ह्या गोष्टी अचूकपणे लावायच्या आहे. एक जरी इकडे तिकडे झालं वाक्य तर 2 मार्क जाते, कदाचित 5ही जाऊ शकते. आणि जर आपण प्रॉपरली ते लावलं तर आपल्याला 5 मार्क्स मिळू शकतात. 5 मार्क्स म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. 5 मार्क्स चुकणे आणि 5 मार्क्स मिळणे यामध्ये एका नोकरीचं अंतर आहे. आणि म्हणून अभ्यास करत चला. आणि कोणते नवीन चंग, आणीने वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही. प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं, याने वाक्याची सुरुवात होऊ शकते. म्हणजे हे एक पहिलं वाक्य होऊ शकते. बऱ्याचदा पार पाडली, बऱ्याचदा काय पार पाडली आपल्याला काय माहित आहे, म्हणजेच त्या बऱ्याचदाला वाक्या त्या कोणताही आधार नाही आहे, म्हणून त्याने ते वाक्य पहिलं होऊ शकत नाही. नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो म्हटलेलं आहे, शक्यता विचारलेली आहे. पहिल्याच वाक्यात शक्यता विचारली जात नाही, म्हणून ते नाही होऊ शकत. हे ठरवणं, काय ठरवणं माहित नाही, हे काही नवीन नाही, काय नवीन नाही, म्हणजे इथे वाक्याची सुरुवात होणार नाही किंवा त्या पॅरेग्राफची सुरुवात या वाक्याने होणार नाही. हे वाक्य मात्र होऊ शकते. प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं, म्हणजे हे जे वाक्य आहे 2 नंबरचं, ते वाक्य पहिलं होऊ शकते. म्हणजे याने पहिलं जेव्हा विचारलं तेव्हा आपल्याला हे जे उत्तर आलं 1 मार्क मिळाला. म्हणजे एक प्रश्न बरोबर आहे, 2 मार्क मिळाले आपल्याला. ठीक आहे. आता ते वाक्य पहिलं होऊ शकते. आता दुसरं वाक्य कोणतं होईल? प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं. आता एक एक टप्पा पाहू. आणि कोणते नवे चंग बांधू शकतो? होऊ शकत नाही. बऱ्याचदा पार पाडली जाते? नाही. नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो? प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं, हे ठरवणं जणू आपसुकच होत नाही. हे काही नवीन नाही, होऊ शकते. म्हणजे हे वाक्य दुसरं होऊ शकते. आता पाहू होते काय तर. प्रत्येक नवीन वर्ष सुरू होताना मागील वर्षाचा आढावा घेणं, हे काही नवीन नाही. आपण काय मिळवलं आणि काय गमावलं याचा हिशोब करत आणि कोणते नवीन चंग बांधू शकतो? होऊ शकते. बऱ्याचदा पार पाडली जात नसली, होऊ शकते, होऊ नाही शकत. नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो हे ठरवून शकतो. हे काही नवीन नाही. आपण काय मिळवलं आणि काय गमावलं याचा हिशोब करत, आपण काय मिळवलं काय गमावलं याचा हिशोब करत, आपण काय गमावलं काय मिळवलं याचा हिशोब करत नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो? होऊ शकते. नवीन वर्षात कोणत्या, म्हणजे माग काय गमावलं काय मिळवलं याचा हिशोब मांडून नवीन वर्षात कोणत्या अपेक्षा ठेवू शकतो आणि कोणते नवीन चंग बांधू शकतो, बऱ्याचदा हे ठरवणं होऊ शकतो. आणि कोणते नवीन चंग बांधू शकतो हे ठरवणं जणू आपसुकच होत राहतं. म्हणजे आता आपला लिंक लागली, पाचवाच आहे. नवीन धोरण आता उरलं हेच. बऱ्याचदा पार पाडली जात नसली तरी उत्साहाने आखली मात्र जातात. इथे फुल स्टॉप. ठीक आहे. आणि आता झालं हे झालं. आता आपण जर ठरवलं की आता आपण जर ते उत्तर काढलं तर असे 5 नाही, तुम्हाला 6-10 प्रश्न विचारले तुम्ही सहज उत्तर लिहू शकता. चौथं कोणतं आहे तर चौथं आहे 1 नंबरचं. दुसरं कोणतं आहे? दुसरं आहे 6 नंबरचं. शेवटचं कोणतं आहे? 3 नंबरचं. तिसरं कोणतं आहे? 4 नंबरचं. झालं, उत्तर मिळाले, 5 मार्क्स मिळाले. झाले प्रश्न, 5 प्रश्न बरोबर मिळाले 10 मार्क्स. ठीक आहे. आणि हे तुम्हाला ऑप्शन जे येते ना, असे नसते ऑप्शन कसे येते? प्रश्न क्रमांक 1 वरील दिलेल्या वाक्यांपैकी एक जर उतारा तयार केला तर त्या उतार्यातील तिसरे वाक्य कोणते? मग ते वाक्य येतात, पूर्ण वाक्य येतात, 6 वाक्य या ठिकाणी येतात, 5 वाक्य. मग त्यामधून तिसरं कोणतं निघालं आपलं? तिसरं निघालं आपलं चौथं. हे चौथं वाक्य हे पण त्या ऑप्शन मध्ये राहते, ते आपल्याला उत्तरात लिहायचं असते, क्लिक करायचं असते. ठीक आहे. असे प्रश्न, या प्रश्नांचा सराव
जितका जास्त होतो तितकं जास्त करून ठेवा. आपण आपल्या ॲपमध्ये कोर्स आहे IBPS मराठीचा, त्यात चांगला सराव करून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि जितकं जास्त सराव कराल तितकं तुम्हाला याचा फायदा होईल. जे तुम्हाला प्रश्न विचारले मी मागं, हे शेवटचे प्रश्न विचारलेले आहे पहा बरं. हां, याचं उत्तर लिहा. याला आपण 1 नाव देऊ, नमुना 1. याला आपण नमुना 2 नाव देऊ. ठीक आहे. आणि असं लिहा, सर याचे उत्तर हे आहे. ठीक आहे ना. असं, सर तुम्ही विचारल्याप्रमाणे याचे उत्तर हे आहे. ठीक आहे, असं लिहा. आता मग लोक म्हणतील माझं चुकलं काय, पोरं करेक्शन करून राहिले. ठीक आहे. इथे तुम्हाला याबद्दल मुलांना सांगायचं आहे ॲक्च्युली, कसा वाटला कोर्स, तुमच्या भावना काय आहे, कसं लेक्चर्स वाटले, मुलांपर्यंत हे शेअर पण करा तुमच्या टेलिग्रामवर, व्हॉट्सअपला वगैरे. ठीक आहे ना. आणि ॲप इन्स्टॉल करून ठेवून द्या. कोणताही कोर्स कधीही कामी पडू शकते. ठीक आहे ना. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून ॲप इन्स्टॉल करा. आणि जर कोर्स घ्यायचा असेल किंवा आणखी कोणती इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही नंबरवर सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि तुमचा जिल्हा कोणताही माझा कमेंट करून जरूर लिहा. थँक्यू.